नारायणगाव शाळेने समूह गायन स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला. डोंबिवली येथील लोढा वर्ल्ड इंटरनॅशनल शाळेच्या भव्य व अत्याधुनिक सभागृहात जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धा केंद्र पातळीपासून सुरू होऊन शैक्षणिक तालुका आणि अखेरीस जिल्हा स्तरापर्यंत अशा टप्प्याटप्प्याने घेतल्या जातात. प्रत्येक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हा परिषद शाळा नारायणगावने आपली गुणवत्ता सिद्ध केली असून अंतिम फेरीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गोड गोड गीत घुमे युवतींच्या ओठी या सुमधुर गीताने उपस्थितांची मने जिंकली आणि परीक्षकांचीही दाद मिळवली. या यशामागे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक व अखंड महाराष्ट्राचे लाडके भाऊजी प्रमोद पाटोळे यांचे दिग्दर्शन, नियोजन आणि अथक परिश्रम मोलाचे ठरले. संपूर्ण गीताची संकल्पना, सादरीकरणाची बांधणी आणि तालमींसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. वाद्यवृंदांमध्ये शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग होता, ज्यामुळे सादरीकरण अधिक प्रभावी व सजीव झाले. सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अथक परिश्रम घेतले. या यशस्वी वाटचालीत शहापूरचे गटशिक्षण अधिकारी हिराजी वैखंडे, शिक्षण विस्तार अधिकारी शिवानी पवार, केंद्र प्रमुख डॉक्टर विलास वैखंडे, ठुणे केंद्रातील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती नारायणगाव यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल ठाणे जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे आणि विस्तार अधिकारी आशिष झुंजारराव यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक उंचावला. तसेच जिल्हा परिषद शाळा नारायणगाव ही शाळा शिष्यवृत्ती परीक्षेच्या बाबतीत तसेच विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर राहिली आहे. या शाळेचे अनेक विद्यार्थी राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये चमकले असून त्यांनी आपल्या गुणवत्तेची ठळक छाप उमटवली आहे. आज सर्व स्तरांतून जिल्हा परिषद शाळा नारायणगावच्या विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध शिक्षक योगेश रोठे आणि संपूर्ण शाळा परिवाराचे अभिनंदन होत आहे. या यशाने केवळ शाळेचा नव्हे तर संपूर्ण परिसराचा मान उंचावला आहे. गुणवत्ता, समर्पण आणि संघभावना यांच्या जोरावर ग्रामीण भागातील शाळाही उत्कृष्ट कामगिरी करू शकते, याचा हा जिवंत पुरावा ठरला आहे.